नमस्कार मंडळी. सगळ्यात पहिलं तर आज रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाच्या सर्व भावा आणि बहिणींना खूप खूप शुभेच्छा. जसं पाठीमागच्या ब्लॉगला आपलं प्रेम दिलंय तसे आपण ब्लॉगला द्या. आज आपण जाणार आहे शिर्डीला, त्यामुळं जास्त काय न बोलता आजचा ब्लॉग चालू करतोय. आज घरापासूनच पिकअप होतो म्हणून गाडी जरा निवांत साफ केली आणि गाडी साफ करून गाडीची पूजा वगैरे करून घेतली. कारण की आज कस्टमर आपल्या बिल्डिंगमधलंच होतं, त्यामुळं म्हणलं जाऊ दे, आज निवांत गेलं तरी जमतंय. मग कस्टमरला पिकअप वगैरे करून आलो. इथे एच पीच्या डिझेल पंपवर डिझेल वगैरे भरलं आणि सन 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 करीत लागलो नगर हायवेला. नगर हायवेला लागलो की लागला मग पाऊस. मग थोडं सुपेच्या पुढं जाऊन नाश्त्याला थांबलो. मिसळ वगैरे मागवला म्हटलं, कारण जरा भूक लागली होती. घरी येऊन काय नाश्ता करून नव्हता आलो. त्यातल्या त्यात आज शनिवार होता. म्हणलं जाऊ दे चला. त्याच्यानंतर नाश्ता करून आलो शनी शिंगणापूरला आलो. गाडी पार्किंग वगैरे करून घेतली आणि शनी शिंगणापूरला एंट्री करायच्या आधी हे ग्रामपंचायतचा टॅक्स वगैरे भरून घेतला. त्यानंतर पूजेचं सामान घेऊन डायरेक्ट मंदिरात आलो. आता आतमध्ये आपल्याला शनिदेवापाशी काय नेऊ देत नाहीत पूजेचं सामान, त्याच्यामुळे हे असंच तेल वगैरे व्हायचं आणि डायरेक्ट मग शनिदेवाचं दर्शन घेऊन डायरेक्ट बाहेर जायचं. दर्शन घेतलं की तुम्हाला तर माहीतच आहे, पाठीमागं वळून बघायचं नसते. मग काय दर्शन वगैरे घेऊन डायरेक्ट मग निघालो शिर्डीच्या दिशेने. शिर्डी तर पोचलो, पण ते कस्टमरला सोडलं मंदिराच्या पुढं आणि मी डायरेक्ट म्हटलं प्रसादालयाच्या तिकडे जाऊन पार्किंगमध्ये थांबतो, तुम्ही या दर्शन घेऊन. आणि त्यानंतर सोडल्यावर कस्टमर डायरेक्ट आलं 2 तासाने. कस्टमर म्हणले गर्दी होते. मी मला चालेल चला, काय प्रॉब्लेम नाही. आणि आजचा ब्लॉग जरा लेटच अपलोड करणार आहे, कारण की आपल्याला घरी जायला उशीर होणार आहे. आणि तसं पण मी माझ्या यूट्यूब चॅनलला मोठा ब्लॉग टाकतोय, तुम्ही तो पण ब्लॉग जाऊन बघा. आणि आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हा कमेंट करून नक्कीच कळवा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग.